बरोबर. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. नोकऱ्यांचं भविष्य कसं असणार आहे. हो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक नवीन रिपोर्ट आलाय, फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025. बरोबर. आणि त्यातले आकडे म्हणजे जे बदल अपेक्षित आहेत 2025 पर्यंत ते खूप मोठे आहेत. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलतंय. अगदी. आणि हे फक्त जागतिक नाहीये. आम्ही प्राईम कॉम्प्युटर्स बार्शी मध्ये पण यावर चर्चा केली. स्थानिक पातळीवर काय परिणाम होतील यावर. अच्छा, म्हणजे आज आपण या दोन्ही स्रोतांमधून जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर एक सखोल चर्चा करणार आहोत. हो, नक्कीच. काय काय बदलतंय आणि आपल्याला काय करायला हवं हे समजून घेऊया. उत्तम. तर सुरुवात कुठून करायची, म्हणजे हे बदल कशामुळे घडतायत, मुख्य कारणं काय आहेत. सगळ्यात मोठा जो ट्रेंड आहे तो म्हणजे डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढतीये. लोकांपर्यंत इंटरनेट, डिजिटल सेवा पोहोचतायत. हं, आणि जवळपास 60% व्यवसायांना वाटतं की 2030 पर्यंत याचा त्यांच्या कामावर परिणाम होईल. 60% ही मोठी संख्या आहे. आणि तंत्रज्ञानाबद्दल काय, कोणता टेक्नॉलॉजी ट्रेंड सर्वात महत्वाचा वाटतोय. AI आणि माहिती प्रक्रिया म्हणजे AI अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग हे टॉपवर आहेत. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि त्यातही जनरेटिव्ह AI म्हणजे JNI, जे स्वतः कंटेंट तयार करतं. हो, ऐकलंय याबद्दल. टेक्स्ट, इमेजेस वगैरे. अगदी. तर जवळपास 86% कंपन्यांच्या मते JNI खूप प्रभावी ठरेल. 86%. आणि याचा परिणाम गुंतवणुकीत दिसतोय. AI मधली गुंतवणूक काय म्हणतात त्याला, तब्बल 8 पटीने वाढली आहे. 8 पटीने. बापरे. हो. आणि सोबत रोबोटिक्स, ऑटोमेशन हे पण आहेच. त्याचाही परिणाम 58% व्यवसायांवर होईल असं दिसतंय. ओके. तर हे सगळे ड्रायव्हर्स झाले. पण याचा थेट नोकऱ्यांवर कसा परिणाम होतोय, म्हणजे कोणत्या नोकऱ्या वाढतील. नक्कीच. ज्या भूमिकांची मागणी वाढेल त्यात आहेत डेटा विश्लेषक, डेटा सायंटिस्ट, फिनटेक इंजिनियर्स. सगळे टेक रिलेटेड वाटतायत. हो. AI आणि मशीन लर्निंग स्पेशलिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स या सगळ्यांची मागणी वाढेल. आणि मग कमी कोणत्या होणार. दुसरी बाजू काय आहे. दुसरी बाजू म्हणजे पारंपरिक लिपिक वर्गीय कामं, म्हणजे क्लेरिकल रोल्स. उदाहरणार्थ. जसे की डेटा एंट्री क्लार्क आहेत, कॅशियर्स, ॲडमिन असिस्टंट्स, अकाउंटिंग क्लार्क्स. अच्छा, म्हणजे जी कामं आता ऑटोमेट होऊ शकतात. बरोबर. AI आणि ऑटोमेशनमुळे ही कामं कमी होतील किंवा त्यांचं स्वरूप बदलेल. हे बदल खरंच मोठे आहेत. पण हे सगळं करताना कंपन्यांसमोर आव्हानं पण असतीलच ना. सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतंय. सर्वात मोठं आव्हान आहे कौशल्य दरी, म्हणजे स्किल गॅप्स. स्किल गॅप्स म्हणजे काय नक्की. याचा अर्थ सरळ आहे. बरोबर. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. नोकऱ्यांचं भविष्य कसं असणार आहे. हो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक नवीन रिपोर्ट आलाय, फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025. बरोबर. आणि त्यातले आकडे म्हणजे जे बदल अपेक्षित आहेत 2025 पर्यंत ते खूप मोठे आहेत. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलतंय. अगदी. आणि हे फक्त जागतिक नाहीये. आम्ही प्राईम कॉम्प्युटर्स बार्शी मध्ये पण यावर चर्चा केली. स्थानिक पातळीवर काय परिणाम होतील यावर. अच्छा, म्हणजे आज आपण या दोन्ही स्रोतांमधून जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर एक सखोल चर्चा करणार आहोत. हो, नक्कीच. काय काय बदलतंय आणि आपल्याला काय करायला हवं हे समजून घेऊया. उत्तम. तर सुरुवात कुठून करायची, म्हणजे हे बदल कशामुळे घडतायत, मुख्य कारणं काय आहेत. सगळ्यात मोठा जो ट्रेंड आहे तो म्हणजे डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढतीये. लोकांपर्यंत इंटरनेट, डिजिटल सेवा पोहोचतायत. हं, आणि जवळपास 60% व्यवसायांना वाटतं की 2030 पर्यंत याचा त्यांच्या कामावर परिणाम होईल. 60% ही मोठी संख्या आहे. आणि तंत्रज्ञानाबद्दल काय, कोणता टेक्नॉलॉजी ट्रेंड सर्वात महत्वाचा वाटतोय. AI आणि माहिती प्रक्रिया म्हणजे AI अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग हे टॉपवर आहेत. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि त्यातही जनरेटिव्ह AI म्हणजे JNI, जे स्वतः कंटेंट तयार करतं. हो, ऐकलंय याबद्दल. टेक्स्ट, इमेजेस वगैरे. अगदी. तर जवळपास 86% कंपन्यांच्या मते JNI खूप प्रभावी ठरेल. 86%. आणि याचा परिणाम गुंतवणुकीत दिसतोय. AI मधली गुंतवणूक काय म्हणतात त्याला, तब्बल 8 पटीने वाढली आहे. 8 पटीने. बापरे. हो. आणि सोबत रोबोटिक्स, ऑटोमेशन हे पण आहेच. त्याचाही परिणाम 58% व्यवसायांवर होईल असं दिसतंय. ओके. तर हे सगळे ड्रायव्हर्स झाले. पण याचा थेट नोकऱ्यांवर कसा परिणाम होतोय,
म्हणजे कोणत्या नोकऱ्या वाढतील? नक्कीच. ज्या भूमिकांची मागणी वाढेल त्यात आहेत डेटा विश्लेषक, डेटा सायंटिस्ट, फिनटेक इंजिनियर्स. सगळे टेक रिलेटेड वाटतायत. हो, AI आणि मशीन लर्निंग स्पेशलिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स या सगळ्यांची मागणी वाढेल. आणि मग कमी कोणत्या होणार? दुसरी बाजू काय आहे? दुसरी बाजू म्हणजे पारंपरिक लिपिक वर्गीय कामं, म्हणजे क्लेरिकल रोल्स. उदाहरणार्थ जसे की डेटा एंट्री क्लार्क आहेत, कॅशियर्स, ॲडमिन असिस्टंट्स, अकाउंटिंग क्लार्क्स. अच्छा, म्हणजे जी कामं आता ऑटोमेट होऊ शकतात. बरोबर. AI आणि ऑटोमेशनमुळे ही कामं कमी होतील किंवा त्यांचं स्वरूप बदलेल. हे बदल खरंच मोठे आहेत. पण हे सगळं करताना कंपन्यांसमोर आव्हानं पण असतीलच ना? सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतंय? सर्वात मोठं आव्हान आहे कौशल्य दरी, म्हणजे स्किल गॅप्स. स्किल गॅप्स म्हणजे काय नक्की? याचा अर्थ सरळ आहे,